ई पीक पाहणी या ॲपमध्ये आपले स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अद्ययावत आकडेवारी संकलित करणे. ही आकडेवारी संकलित करताना त्यात पारदर्शकता आणणे, शासकीय यंत्रणेवरील भार कमी करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या पीक पेरणीची माहिती गाव नमुना 12 मध्ये नोंदवावी. या उद्देशाने महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांनी या ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपची माहिती आणि या ॲपच्या माध्यमातून पीक पेरणीची माहिती कशी भरावी याबाबत टप्प्याटप्प्याने माहिती घेऊया. सर्वप्रथम गुगल प्ले उघडून त्यात ई पीक पाहणी हे ॲप शोधा आणि त्यावर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर पुढील मजकूर येईल. त्यात तुम्हाला या ॲपच्या अद्ययावत करण्याबद्दल विचारले आहे. इन्स्टॉल या बटनावर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर पुढील मजकूर येईल. महाराष्ट्र शासनाचा शेतकरी सक्षमीकरणाचा ई पीक पाहणी प्रकल्प टाटा ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी शासनास स्वतः नोंदवण्यासाठी तयार केलेल्या या प्रणालीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. ई पीक पाहणी हा पथदर्शी प्रकल्प अचलपूर, कामठी, फुलांब्री, सिल्लोड, दिंडोरी, बारामती, वाडा, सेलू व संगमनेर या 9 तालुक्यात राबवण्यात येणार आहे. ॲप वापरण्यासाठी लागणारी माहिती: अद्ययावत प्रणाली अँड्रॉइड 4.4 किटकॅट किंवा त्याच्या वरचे वर्जन, सेन्सर GPS, इंटरनेट 3G 4G किंवा वायफाय, मेमरी कमीत कमी 1 GB रॅम, कीबोर्ड गुगल इंडिक कीबोर्ड मराठी टायपिंगसाठी डाउनलोड करा. नोंदणी करण्यासाठी पुढील बाबींची मदत होऊ शकेल: अद्ययावत गाव नमुना नंबर 712 आणि 8A ची प्रत. वैयक्तिक जमीन मालक आपली नोंदणी करतील. सामायिक मालकीसाठी कोणतेही एक जमीन मालक आपली नोंदणी करतील. त्यानंतर पुढे यावर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या चौकटीत तुमचा मोबाईल क्रमांक टाईप करा आणि शोधा वर क्लिक करा. प्रक्रिया थांबवायची असल्यास रद्दवर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर तुमच्या स्थानाविषयी विचारले जाईल. चौकटीत क्लिक करून तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. त्यानंतर पुढे वर क्लिक करा. शोधा वर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर 4 पर्याय दिसतील: खातेदाराचे नाव, खातेदाराचे मधले नाव, खातेदाराचे आडनाव, खाते क्रमांक. यापैकी कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करा. उदाहरणार्थ, तुम्ही जर खाते क्रमांक हा पर्याय निवडलात आणि चौकटीत खाते क्रमांक टाकून शोधावर क्लिक केलेत तर तुम्हाला स्क्रीनवर तुमचे नाव दिसेल. तुमच्या स्क्रीनवर नोंदणी अर्जावर तुमचे नाव व खाते क्रमांक तपासण्यासाठी दिसेल. तो योग्य असेल तर पुढे वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर SMS द्वारा तुम्हाला 4 अंकी संकेतांक म्हणजेच पासवर्ड पाठवण्यात येईल. हा क्रमांक कुठेतरी नोंदवून ठेवा किंवा लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी हे ॲप उघडताना तुम्हाला या क्रमांकाची गरज भासणार आहे. तुमच्या स्क्रीनवरील चौकटीत हा 4 अंकी संकेतांक टाईप करा आणि संकेतांक प्रविष्ट करा येथे क्लिक करा. सदरहू प्राप्त झालेला 4 अंकी संकेतांक म्हणजेच पासवर्ड चौकटीत अचूकपणे नोंदवल्यास खातेदाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. बाहेर पडायचे असल्यास बाहेर पडा येथे क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर खातेदार निवडा हा पर्याय येईल. तेथे तुम्हाला चौकटीत क्लिक करून तुमचे नाव निवडायचे आहे आणि खालील चौकटीत 4 अंकी संकेतांक टाईप करायचा आहे आणि पुढे हे बटन दाबायचे आहे. कुठल्याही वेळी शेतकरी रद्द किंवा बाहेर पडा येथे क्लिक करून या ॲपच्या बाहेर पडू शकतात. परंतु जर तुमच्या हाताने चुकून हे बटन दाबले गेले असेल तर पुढे हे बटन दाबा आणि नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करा. अशीच नोंदणी प्रक्रिया दुसऱ्या शेतकऱ्यासाठी तुमच्या स्मार्टफोनवर करायची असेल तर लॉग इन स्क्रीनवर नवीन खातेदाराची नोंदणी येथे क्लिक करून तुम्ही ती नोंदणी करू शकता. पीक पेरणीचा तपशील देण्यासाठी मार्गदर्शन: सर्वप्रथम या ॲपवर लॉग इन करा. स्क्रीनवर दिसणाऱ्या चौकटीत आपले नाव निवडा आणि खालील चौकटीत संकेतांक म्हणजेच पासवर्ड टाईप करा आणि पुढे वर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर 6 पर्याय दिसतील: परिचय,
पीक पेरणीचा तपशील, कायम पड नोंदवा, बांधावरील झाडे, अपलोड, जमीन माहिती मिळवा. सर्वप्रथम परिचय या प्रतिमेवर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचे नाव व नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक दिसेल. सबमिट करा या बटनावर क्लिक करा आणि वरच्या मोठ्या चौकटीच्या खाली असलेल्या कॅमेऱ्याच्या प्रतिमेवर क्लिक करून तुमचा फोटो घ्या व तो सेव्ह करा किंवा फोटो निवडा हे बटन दाबा. त्यानंतर स्त्री, पुरुष, इतर च्या खाली असलेल्या चौकटीत स्त्री, पुरुष किंवा इतर हे निर्देशित करा. त्यानंतर सबमिट करा इथे क्लिक करा. ठीक आहे, इथे क्लिक केल्यावर तुमची परिचय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तुमच्या स्क्रीनवर ही माहिती अंतर्भूत झालेली दिसेल. इथे खाली तुम्हाला खाते क्रमांक ही चौकट दिसेल. तिथे क्लिक करून खाते क्रमांक निवडा. जर तुमचे संयुक्त खाते असेल तर सर्व खातेदारांची नावे स्क्रीनवर दिसतील. हे केवळ तुमच्या माहितीसाठी आहे. तुमचा स्क्रीन दाखवेल की तुमची माहिती अद्ययावत झाली आहे. तुमच्या स्क्रीनवर पुन्हा पहिले 6 पर्याय दिसतील. आता तुम्ही पीक पेरणीचा तपशील या प्रतिमेवर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर पीक पेरणीची माहिती भरा म्हणून काही माहिती विचारण्यात येईल. येथे तुमचे नाव, तुमच्या गावाचे नाव व आजची तारीख दिलेली असेल. त्या खालील चौकटीत खाते क्रमांक भरायचा आहे. त्या चौकटीत क्लिक करा आणि दिसणाऱ्या खाते क्रमांकातून खाते क्रमांक निवडा. त्या खालील चौकटीत भूमापन गट क्रमांक निवडायचा आहे. चौकटीत क्लिक करा आणि पीक पेरणीशी निगडित भूमापन गट क्रमांक पाहून त्यावर क्लिक करा. जमिनीचे एकूण क्षेत्रफळ हेक्टर आणि आर मध्ये लिहिलेले तुम्हाला आढळून येईल. पोट खराब क्षेत्र म्हणजे जमाबंदीच्या वेळी लागवड अयोग्य घोषित केलेले क्षेत्र, परंतु या क्षेत्राला लागवडीखाली आणले गेले आहे. त्यानंतर हंगाम या चौकटीवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला जे पर्याय देण्यात येतील ते चालू हंगाम व संपूर्ण वर्ष हे पर्याय असतील. उदाहरणार्थ रब्बी आणि संपूर्ण वर्ष हे पर्याय असतील. यातील तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. तुम्ही जर संपूर्ण वर्ष हा पर्याय निवडलात तर त्यावर क्लिक करा. चौकटीत तसं दिसून येईल. त्यानंतरची चौकट आहे पिकाचा वर्ग. त्यावर क्लिक करा. तुम्हाला पुढील पर्याय देण्यात येतील: निर्भेळ पीक, मिश्र पीक, पॉलीहाऊस पीक, शेडनेट हाऊस पीक, पडक क्षेत्र. तुम्हाला यातील एका पर्यायावर क्लिक करायचे आहे. उदाहरणार्थ तुम्ही निर्भेळ पीक या पर्यायावर क्लिक केलेत तर तुम्हाला खालील 2 पर्याय दिसतील: पीक आणि फळबाग. यापैकी कुठल्याही पर्यायावर तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. अशाच प्रकारची प्रक्रिया पिकाचा वर्ग या अंतर्गत येणाऱ्या इतर पर्यायांबाबत तुम्हाला करता येईल. या ठिकाणी हे लक्षात घ्यावे की मिश्र पिकांमध्ये कमीत कमी 2 पिकांची नावे देणे आवश्यक आहे. आपण 3 पिकांची नावेही देऊ शकता. तसेच पडक क्षेत्र यामध्ये लागवड योग्य पड याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतरचा पर्याय आहे क्षेत्र भरा. हे क्षेत्र तुम्ही धारण केलेल्या एकूण क्षेत्रापेक्षा कमी असायला हवे. भूमापन क्रमांक मधील विशिष्ट खात्याच्या एकूण क्षेत्रापेक्षा एका हंगामातील पेरणीचे क्षेत्र अधिक होऊ शकणार नाही याची ॲपमध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतरची चौकट आहे जलसिंचनाचे साधन. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील पर्याय दिसतील: विहीर, तलाव, खाजगी कालवा, शासकीय कालवा, नदी, विंधन विहीर, शेततळे, अजलसिंचित. जिथे जलसिंचनाचे कुठलेच साधन वापरलेले नाहीत त्या पिकांसाठी अजलसिंचित हा पर्याय आहे. तुम्हाला यातील तुम्ही निवडलेल्या एका पर्यायावर क्लिक करायचे आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर विहीर हा पर्याय निवडलात तर त्यावर क्लिक करावे. यानंतर तुमच्या स्क्रीनवर सिंचनाचे पुढील प्रकार दिसतील. त्यातील तुम्ही वापरात आणलेल्या प्रकारावर क्लिक करावे. हे प्रकार आहेत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकारचे सिंचन. त्यानंतर खाली दिलेल्या सबमिट करा या बटनावर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर सूचना दिसेल: पीक माहिती सबमिट झालेली आहे. सबमिट झालेली माहिती बाजूच्या पिकाची माहिती या रकान्यात पाहावी.
ठीक आहे येथे क्लिक करावे. या ठिकाणी तुमचा पीक पेरणीचा अहवाल ॲपमध्ये सादर झालेला आहे. पिकाची माहितीवर क्लिक केल्यानंतर उपरोक्त अहवालाव्यतिरिक्त पिकाच्या अवस्थेबद्दल आणखीही महत्त्वाची माहिती तुम्हाला त्या वेळी देणे आवश्यक आहे. त्यानंतर स्क्रीनवर पुन्हा सुरुवातीचे 6 पर्याय दिसतील. आता कायम पड नोंदवा या पर्यायावर क्लिक करा. यामध्ये तुम्ही कायमस्वरूपी पडीत असणाऱ्या क्षेत्राची नोंद करू शकता. ही नोंद प्रत्येक कृषी वर्षात एकदा करायची आहे. यामध्ये ज्या सर्वे क्रमांकावर नोंद करायची आहे तो निवडण्यासाठी आधी खाते क्रमांक निवडा. मग स्क्रीनवरील पर्यायांमधून सर्वे क्रमांक निवडा. नंतर कायम पडीचा प्रकार जसे की विहीर पड, इमारत पड इत्यादी निवडून पडक्षेत्र हेक्टर आर याच एककामध्ये भरा आणि सबमिट करा. त्यानंतर स्क्रीनवर पुन्हा सुरुवातीचे 6 पर्याय दिसतील. यातील बांधावरील झाडे या पर्यायावर क्लिक करा. यामध्ये आपण प्रत्येक सर्वे क्रमांकावरील बांधावरची झाडे नोंदवू शकता. ही नोंद प्रति कृषी वर्षात एकदाच करायची आहे. यात फळबागांचा समावेश होणार नाही. ज्या सर्वेच्या बांधावरील झाडे नोंदवायची आहेत तो सर्वे क्रमांक निवडण्यासाठी प्रथम खाते क्रमांक निवडा. त्यानंतर सर्वे क्रमांक निवडा आणि आपल्या बांधावर असलेल्या झाडांचे नाव उपलब्ध यादीतून निवडा. त्यानंतर झाडांची एकूण संख्या भरा. बांधावरील झाडांचा एक फोटो घ्या. हा फोटो अक्षांश रेखांशसहित आणण्यासाठी मोबाईलमध्ये GPS उच्च अचूकता म्हणजेच हाय ॲक्युरसी मोडवर सुरू ठेवा. माहिती भरून झाल्यावर सबमिट हे बटन दाबा. त्यानंतर स्क्रीनवर पुन्हा सुरुवातीचे 6 पर्याय दिसतील. जमीन माहिती मिळवा या पर्यायावर क्लिक करा. त्यामुळे सर्व्हरवर भरलेली तुमची माहिती तुम्ही पुन्हा संकलित करू शकता. ॲपमधून बाहेर पडण्यासाठी लॉग आउट बटनावर क्लिक करा. असे केल्याने आपण ॲपमधून बाहेर पडाल. जेव्हा ॲपचे अपडेट येईल तेव्हा ॲप अपडेट करा असा पर्याय दिसेल. या प्रकल्पाचे संनियंत्रण महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्याद्वारे करण्यात येत आहे.